उरण येथील द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने कला, क्रीडा, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील खेळाडूंना, कलाकारांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने द्रोणागिरी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते। मंगळवारी उरण येथे द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने 14व्या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या महोत्सवाची सुरुवात 2001 मध्ये झाली होती। द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेला हा महोत्सव 22 ते 25 डिसेंबर दरम्यान सुरू राहणार आहे। द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला माननीय विवेक पाटील, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, महेश मात्रे, महादेव बंडा, जनुशेठ भोईर, माया पाटील, लता पाटील, वैशाली घरत, द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत, यशवंत ठाकूर, शेखर पाटील, ज्येष्ठ पत्रकार धनंजय गोंधळी, नाहिदा ठाकूर, सीएन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। या कार्यक्रमाप्रसंगी माननीय विवेक पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजक, महादेव घरत, संयोजक तसेच विद्यार्थी, शिक्षक वर्ग आणि कार्यकर्त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले। सुरुवातीला द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या 14वा युवा महोत्सव 2014 याचं उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो। आणि हे जाहीर करत असताना महादेव घरत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो। कारण एखाद्या वर्षी महोत्सव चालू करणं, तो दुसऱ्या वर्षापर्यंत ठेवणं, कसं तरी तिसऱ्या वर्षी तो उरकणं आणि चौथ्या वर्षी विसरून जाणं, अशा प्रकारचे कार्यक्रम अनेक संस्थांकडून आपण पाहायला मिळतात। पण 14 वर्ष सातत्यानं हा युवा महोत्सव साजरा करत असताना दरवर्षी या युवा महोत्सवातला उत्साह वाढत असतो, सहभाग वाढत असतो आणि इव्हेंटची संख्या देखील वाढत असते। त्याने त्यांच्या प्रस्ताविकामध्ये सांगितलं की आता 110 इव्हेंट्स होणार आहेत आणि 110 इव्हेंट्स होत असताना त्यांची बक्षिसांची संख्या जी बघितली ती फार मोठी संख्या या ठिकाणी आहे। आणि अशा प्रकारे या उरणचं सांस्कृतिक क्रीडाविषयक नाव उंचावण्याचं काम निश्चितच या द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून होत आहे। त्याचबरोबर या तालुक्यामध्ये जे विविध क्षेत्रामध्ये चांगलं काम करतात त्यांना देखील पारितोषिक देऊन त्यांचं कौतुक करण्याचं काम, त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम या द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून होत असतं। या महोत्सवाच्या निमित्तानं सुद्धा विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ना 10 द्रोणागिरी भूषण पुरस्कार देऊन जे गौरवलेला आहे, त्या सर्व ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे त्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। त्यांच्या भावी आयुष्यामध्ये आतापर्यंत जे त्यांनी काम केलं त्याच्यापेक्षा अधिक काम त्यांच्या हातनं घडो आणि त्यांना आज जे तालुका लेवलचे पुरस्कार मिळालेले आहेत ते हळूहळू जिल्हा लेवल, राज्य लेवल, राष्ट्रीय लेवल आणि आंतरराष्ट्रीय लेवलचे पुरस्कार मिळवत अशा प्रकारच्या मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी मी त्यांना निश्चितपणे देत आहे। या कार्यक्रमाप्रसंगी संगीत गायक प्रकाश तांडेल यांच्या वतीने तयार करण्यात आलेला द्रोणागिरी युवा महोत्सव या सीडीचं अनावरण देखील माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते द्रोणागिरी भूषण पुरस्कार प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला। महोत्सवामध्ये विविध स्पर्धांमध्ये विजय प्राप्त केलेल्या खेळाडूंचा तसेच कलाकारांचा सन्मान करण्यात आला।